पांडुरंगाच्या नगरीची ही निवडणूक आहे। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये या तीर्थभूमीचं भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक कुणाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही। ही निवडणूक या पंढरपूर शहराला, पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी, ते बनवण्यासाठी ही निवडणूक सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे। आणि ही निवडणूक या नगरीचे नेते, आमचे मित्र, सहकारी आणि देवाभाऊचे महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही आहे, रेकॉर्ड मताने ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयारीने कामाला लागावं। आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ चोकोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलचं प्रचाराचं काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलोत। आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो, प्रशांत मालकांनी, खास करून मोठ्या मालकांनी या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली। पंढरपूर शहर 25 वर्षापूर्वीचं पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं, आज जो बदल दिसतोय, हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशांत परिचारक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी सातत्याने या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं। लाखो कोट्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण ते सहन करण्याची, आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे, ही भूमिका आदरणीय मालकांनी घेतली। आणि मालक, मला मनापासूनचा अभिमान आहे, पंढरपूरमध्ये वारीला आल्यानंतर 10, 15, 20 वर्षापूर्वीची जी अवस्था होती, ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम, स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करणारं पंढरपूर बनवण्याचं काम। आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय, मला अनेक जण सांगत होते, मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो, तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली। मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं, मनापासून आम्ही चंद्रभागेचं दर्शन घेतलं। आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्यांनी आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं। मालकांनी मगाशी सांगितलं, शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल, शहराची पाण्याची व्यवस्था असेल, शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल, या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला, त्या संकल्पामध्ये
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे अजितदादा असतील, या सगळ्या सहकार्यांनी ताकदीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली।